नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला तिकीट देता का तिकीट? अरे कोणी तिकीट देता का तिकीट? होय, आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यानंतरच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या देखील निवडणुका होतीलच. तर अनेक नेत्यांची धावपळ सुरू आहे. म्हणजे सर्व पक्षीय आहेत ते नेते, वेगळ्या पक्षातल्या नेत्यांची धावपळ सुरू असते. आपल्याला तिकीट कसं मिळेल यासाठी वरिष्ठांकडे वशिला लावणं सुरू असतं. पक्ष प्रमुख जे असतील किंवा पक्षाचे जे अध्यक्ष असतील त्यांच्याकडे आपल्या नावाची वर्णी कशी लागेल याची चढाओढ लागलेली असते. आणि काही किरकोळ फुटकळ पक्ष आहेत की जे कुठल्या मोठ्या पक्षासोबत आपण गेलो तर आपल्याला तिकीट मिळेल याकरता प्रयत्नात असतात आणि त्याकरता चाचपणी सुरू असते, त्याकरता चाचपडणं सुरू असतं. वेगळ्या प्रकारच्या कोलांटेवड्या देखील मारणं सुरू असतं. कोलांटेवड्या याचा अर्थ असा की आपल्या पक्षाच्या नेत्याला किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाच्या नेत्याला खुश करण्याकरता, होय त्याला खुश करण्याकरता असं काही बोलायचं, त्या नेत्याला असं काही सांगायचं, त्या नेत्याबाबतीत अशी काही विधानं करायची की तो आपल्याला खुश होईल आणि आपल्याला तिकीट देईल. होय, लोकसभेचं तिकीट किंवा विधानसभेचं तिकीट. कारण राजकारण हे एक व्यसन आहे. जसं दारू हे व्यसन असतं आणि तो दारू करता कसलाही तडजोडी करायला तयार होतो, तसं राजकीय नेत्यांचं पण होतं. काही लोकांना हे व्यसन आहे. काही लोक राजकारण आणि समाजकारण एकत्र बघतात आणि समाजाच्या भल्यासाठी म्हणून ते राजकारणात असतात. तर काही लोकांना राजकारणाचं व्यसन लागतं. म्हणजे त्यांचं वय झालं तरी देखील त्यांना निवृत्त होण्याची गरज वाटत नाही किंवा निवृत्त व्हायचं नसतं. याचं कारण आहे ती लाल दिव्याची गाडी आता जरी नसली तरी तो सगळा रुबाब जो असतो ना, आमदार झाल्यानंतरचा, खासदार झाल्यानंतरचा किंवा मंत्रिपदाचा, पुढे मंत्रिपद मिळण्यासाठी वेगळ्या कोलांट्या एवढ्या असतातच. तर हा रुबाब सोडावासा वाटत नाही. आणि त्याकरता काय करतात लोक माहिती आहे का? आपल्या पक्षनेत्याला खुश करण्याकरता जसं एखादं माकड असतं ना, ते मदारीच्या ऑर्डरनुसार उड्या मारून दाखवतं. उलटी उडी मारतं, उभं राहतं, चालून दाखवतं, मग त्या माकडीला काठीने मारून दाखवतं. सगळे माकडचाळेच. तर असे माकडचाळे सध्या अनेक नेते राजकारणात करताना दिसतील आणि मला आश्चर्य वाटतं की त्यामध्ये दिग्गज नेते देखील आहेत हे माकडचाळे करण्यामध्ये. ते अधूनमधून एखादा गौप्यस्फोट केल्याचा आणतात. गौप्यस्फोट म्हणजे मोठा काहीतरी धडाका, काहीतरी मोठं रहस्य, काहीतरी मोठं गुपित त्यांना माहिती आहे हे सांगण्याचं आणतात आपल्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्याकरता. अशा लोकांची कीव येते आणि त्यापैकीच एक आहेत सध्या. कालच ज्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. हो, त्यांनी गौप्यस्फोट असा केला आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती जी सध्या अस्तित्वात नाही आहे आणि ती तोडण्याचा डाव भारतीय जनता पार्टीचाच होता. शिवसेनेची त्यात काही चूक नाही. म्हणजे जी त्यावेळी अखंड शिवसेना होती त्याची काही चूक नाही. भारतीय जनता पार्टीचाच डाव होता. आता एकनाथ खडसे कोण, वेगळं सांगायची गरज नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. त्यांनी खूप मेहनतही केली आहे पक्ष वाढवण्याकरता. ते विरोधी पक्षनेते देखील होते विधानसभेमध्ये. त्यानंतर ते मंत्री झाले, आमदार होते. पुढे त्यांना तिकीट नाही मिळालं. 2019मध्ये त्यांना तिकीट नाकारलं गेलं. याचं कारण आहे की 2014 ते 2019 या कालावधीमध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता महसूल मंत्रिपदाचा. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरची केस चालली. मग त्यांना SITने त्यांना क्लीन चिट दिली. मात्र ते तसे कार्यरत राहिले नव्हते कारण तो रुबाब गेला होता सगळा मंत्रिपदाचा आणि आरोप आल्यामुळे भ्रष्टाचाराचे थोडेसे ते घरातच बसले होते अनेक दिवस. आशा होती आपल्याला 19मध्ये तिकीट मिळेल. मात्र त्यांच्याऐवजी रोहिणीताई खडसे, त्यांच्याकडनं यांना तिकीट मिळालं आणि त्या देखील पडल्या निवडणुकीत. तिथे आता गिरीश महाजन हे नेतृत्व पुढे येत आहे अतिशय जोमाने. तर ह्या एकनाथ खडसेंनी त्यानंतर मग आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांना शरदचंद्र पवार यांना खुश करायचं आहे. आता ज्या लोकसभेच्या निवडणुका येतील त्यासाठी तिकीट मागायचं किंवा विधानसभेच्या पुढच्या, पण आमदारपद हवंच आहे, तिकीट हवंच आहे. आणि म्हणून ते काहीतरी गौप्यस्फोटाच्या नावाखाली त्यांनी काल सांगितलं की युती शिवसेनेकडून नाही तर भारतीय जनता पार्टीकडूनच तोडायचा डाव होता आणि तोडली आहे. हे सगळं खरं तर ज्या काही स्वतंत्र जागेवर लढायचं असतं
एकट्याच्या बळावर राहायचं असतं, ही तयारी प्रत्येक पक्ष करतो. म्हणजे जोपर्यंत वाटाघाटी पूर्ण होत नाही, सीट्सचं वाटप, कोणाला किती जागा हे जोपर्यंत पक्क होत नाही, तोपर्यंत प्रत्येकजण म्हणतोच की आमची पूर्ण तयारी आहे. आणि त्यात काही नवल नाही आहे. हा गौप्यस्फोट वगैरे काही नाही आहे, फालतूगिरी आहे. फक्त एवढ्या मारणं आहे नेत्याला खुश करण्याकरता, आपल्या पक्षप्रमुखाला खुश करण्याकरता, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार यांना खुश करण्याकरता. आणि गौप्यस्फोट म्हणून मग शिवसेनेला कशी सहानुभूती दिली पाहिजे, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कसं नालायक आहे. फडणवीसांवर अनेक वेळा आरोप करून झालेत की फडणवीस कसे कुचकामी आहेत किंवा फडणवीस कसे पाताळ यंत्री आहेत, ते कसे कुटील कारस्थाने करतात. आपली उपयुक्तता किंवा आपली उपद्रव क्षमता ह्या दोन गोष्टी दाखवता येतात अशा नेत्यांना. तर त्यांनी भारतीय जनता पार्टीला उपद्रव क्षमता दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि राष्ट्रवादीला उपयुक्तता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच सध्या जो ठाकरे गट उरला आहे त्यांना सिंपती देण्याचा प्रयत्न केला आहे, जनतेची सहानुभूती त्यांच्याकडे कशी वळवली जाईल याचा प्रयत्न केला आहे. एकनाथरावांना आता आराम केला पाहिजे, कारण त्यांना नुकताच हृदयविकारात झटकावून गेला, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांनीच त्यांना एअरलिफ्ट करता मदत केली होती. त्यांच्यावर उपचार झाले, त्यांची प्रकृती आता चांगली आहे. तर अशा वयात आराम करावा हेच योग्य. तर त्याऐवजी तुम्ही जर तिकीट मिळेल अशी आशा मनात ठेवून असाल आणि त्यासाठी जर अशा प्रकारच्या काहीतरी फालतू गौप्यस्फोट करणार असाल, ज्याच्यात गुपित काहीच नाही आहे पण स्फोटही नाही आहे, आणि असे गौप्यस्फोट मीडिया दाखवत आहे, म्हणजे मीडियाच्या आकलीची पण मला कीव येते. तर एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट या मथळ्याखाली मीडिया बातमी दाखवत आहे. ती निवडणुकांचं वारं व्हायला लागलं एवढंच आहे. 2024च्या साठी लोकसभेच्या निवडणुकांचं केव्हाही वेळापत्रक जाहीर होईल, मग तिकीट मिळेल का नाही ते स्पष्ट होईल. खरं तर एकनाथ खडसे दुर्दैवी असंही म्हणता येईल, कारण आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना काही मिळू शकत होतं, मिळालं होतं आणि तेही देखील गेलं, कारण आघाडी सरकारच कोसळलं. आता उतार वयात ही दगदग करण्यापेक्षा जर आपण शांतपणे आपण घरी बसलं आणि मार्गदर्शक म्हणून राहिलं तर योग्य असेल. तुम्ही कुठल्याही पक्षाला मार्गदर्शन करा, पण किमान अशा माकड उड्या मारणं बंद करा तिकीट मिळवण्याकरता, अशीच त्यांना विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तिकीट देता का तिकीट बघायला मिळेल आपल्याला. याचे अनेक अंक वेगळ्या नेत्यांकडून बघायला मिळतील. धन्यवाद.